मुंबईच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ होते, आपचे प्रतिनिधी होते, डाव्या पक्षांचे असणारे प्रतिनिधी होते आणि आम्ही 23 मार्चला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा आयोजित केला आहे आणि त्यानंतर पत्रकार मित्र असतील, व्यक्तिगत मित्र असतील, काही लक्षात घेतलं पाहिजे की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये RSSची अजिबात भूमिका नव्हती. तो सामाजिक लढा असेल किंवा राजकीय लढा असेल. उलट त्यांनी असणारं की नरेंद्र मोदी पंतप्रधान हे पूर्णपणे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत आणि कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे त्यांनी देशाच्या विरोधात निर्णय घ्यायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. एस्टीम फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव आलंय आणि त्यांनी देशाचं सार्वभौम हे एका प्रकारे किंवा त्याने अमेरिकेसमोर घाण ठेवलंय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की या खाडी युद्धामध्ये भारतावरती सार्वभौम नाही तर आमची सत्ता आहे, आम्ही सांगू तेच भारत करेल असं दाखवण्यासाठी अमेरिकेने भारताला म्हणजे नरेंद्र मोदी याला मुभा काय दिली तर रशियाकडून तुम्ही असणारं तेल विकत घेऊ शकता. म्हणजे अगोदरचे आदेश की बंद करा, आत्ताचे आदेश तुम्ही विकत घेऊ शकता. आणि नरेंद्र मोदी हा ज्याला आपल्याला म्हणता येईल की कॉम्प्रोमाइज झालेला आहे आणि अमेरिकेसमोर नरेंद्र मोदी नाचतोय अशीच असणारी परिस्थिती आहे. डान्सिंग टू दी ट्यून ऑफ अमेरिका असं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो, तशा रीतीने असणारा मोदी आता डान्सिंग ट्विन झाले तशी असणारी परिस्थिती आहे.